शिवसेना के विभाग प्रमुख स्वप्निल टेम्बोलकर ने गोरेगांव पूर्व में महा रक्तदान शिविर का आयोजन किया। इस आयोजन में सैकड़ों लोग शामिल हुए। साथ ही दिग्गज नेताओं ने इस रक्तदान शिविर में हिस्सा लेकर स्वप्निल टेम्बोलकर को आगे बढ़ने की शुभकामनाएं दी। इसी बारे में स्वप्निल टेम्बोलकर ने मुंबई न्यूज को जानकारी देते हुए क्या कुछ कहा, आइए नजर डालते हैं मुंबई न्यूज की इस खास रिपोर्ट पर। हर पल की खबर मुंबई न्यूज पर। आपण इतकं महारक्तदान शिबिर आयोजित केलं, ह्याच्या मागची संकल्पना अशी आहे की शिवसेनेचा 19 जून हा आमचा वर्धापन दिन आणि सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर आम्हाला एकच शिकवण दिली की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। त्या संकल्पनेतून समाजाला काय देण्याची बांधिलकी आम्ही नेहमी जपत असतो आणि ही संकल्पना आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मांडली की आपण यावेळी एक रक्तदान शिबिर घेऊ। कारण ह्याच्या मागचं कारण असं आहे की आता सध्या सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतोय आणि त्याच्यामुळे ही आम्ही संकल्पना घेतली आणि मला अभिमान वाटतो की आमच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या म्हणजे मदतीने आणि जोडीने आज आम्ही हे रक्तदान शिबिर सक्सेस करू शकलो। आतापर्यंत 300 पिशव्यांचं संकलन, रक्ताचं संकलन आम्ही केलेलं आहे, अजून ते वाढतच आहे आणि जवळजवळ 500 लोकांचं इथे रजिस्ट्रेशन झालेलं आहे। त्याच्यामुळे एक चांगली एक संकल्पना आम्ही इथे राबवली आहे आणि विशेष करून एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण एखादी संकल्पना राबवतो त्या समाजाला पण उतरवणं, समाजाचे पण त्याच्यात मार्गदर्शन घेणं, त्यांच्या शुभेच्छा घेणं हे गरजेचं असतं आणि त्या माध्यमातून आज गोरेगाव मध्ये डॉक्टर अश्विन सामंत असू दे, डॉक्टर निखिल दातार असू दे, तुमचे डॉक्टर भावेताई असू दे किंवा अभिनय क्षेत्रामधले सुनील बर्वे असू दे, तुमच्या काय म्हणतात त्याला चारुशिला साबेताई असू देत, आमचे वाकडे सर असू देत, वाकडे क्लासेसचे असे चांगल्या व्यक्तिमत्वाने आम्हाला शुभेच्छा दिल्या। त्याचप्रमाणे आमचे रवींद्र वायकर साहेब यांनी पण आम्हाला शुभेच्छा देऊन गेले। सन्माननीय सचिव आमचे सिद्धेजी कदम साहेब आहेत, संजय निरुपम साहेब आहेत, हे सर्वांनी येऊन आम्हाला शुभेच्छा देतात आणि ह्याच्या सर्वात म्हणजे दूध शर्करा योग म्हणतात ना, दुधात साखर पडो असं म्हणतात, त्या दिशेने आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम राबवत असतो, आपला पक्ष वाढवत असतो, ते आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही संकल्पना मांडली आणि काल एक असा योग आला की मला शिंदे साहेबांना भेटायचा योग आला। शिंदे साहेबांनी फक्त म्हटलं, साहेब मी रक्तदान शिबिर घेतोय, मला अर्ध्या मिनिटाची एक तुमची शुभेच्छा परत क्लिप द्या, व्हिडिओ क्लिप द्या। लगेच त्यांनी मला ती क्लिप दिली आणि अतिशय सुंदर म्हणजे प्रोत्साहित करणाऱ्या शुभेच्छा त्याने दिल्या। आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट कसा असतो बघा नेता की स्वप्नील टेम्बोलकर विभाग प्रमुख आहे, त्याला शुभेच्छा त्याने दिल्याच, पण त्याच्या व्यतिरिक्त स्वप्नील टेम्बोलकरांना शुभेच्छा आणि त्याच्या सर्वच टीमला, त्याच्या सर्वच कार्यकर्त्यांना शुभेच्छा मी देतो असं त्यांनी मांडलं आणि ती स्फूर्ती घेऊन आज आम्ही हे रक्तदान शिबिर आज सक्सेस केलेलं आहे। मला सर्वच कार्यकर्त्यांचा, माझ्या सर्व शिवसैनिकांचा आणि विशेष करून रक्तदात्यांचा, रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आपण मानतो। कारण आपण हे दान करतो ना, त्याला कोणाला करतोय, समजा आपण एखादं ब्लड दिलं, ती ब्लडची पिशवी किंवा ते रक्त कोणाच्या शरीरात जातं हे आपल्याला माहित नसतं। त्याच्यामुळे हे गुप्त दान आहे आणि सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही हा संकल्पन, हा महायज्ञ किंवा हे महाशिबिर, रक्तदान शिबिर राबवलं आणि ते सक्सेस करून दाखवलं। हा स्तुत्य उपक्रम आज आमच्या पूर्ण टीमने, गोरेगावच्या टीमने राबवला आणि महत्वाचं म्हणजे सगळेच कार्यकर्ते, मी त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करते। प्रत्येकाला एक रविवारची सुट्टी असते, पण तसं न करता सगळेच कार्यकर्ते हे गेले 25 वर्ष आमच्या सोबत आहेत आणि ते मेहनत करतात आणि त्यामुळे असे उपक्रम सक्सेस होतात। आणि मी लोकांना आवाहन करेन की जिथे कुठेही रक्तदान शिबिर असेल तिथे लोकांनी खरंच जाऊन रक्तदान करावं, कारण की रक्ताचा तुटवडा हा पूर्ण मुंबई महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आहे।